तिसरा सामना सहारा 11 खापरी आणि त्यांच्या विरुद्ध तळ्याची वाडी हा सामना होईल. एनकेच्या बॅटमधून फटका फसला डाऊन द बॉल. फिल्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. चांगला झेल पकडला मनोज पथारेने. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. तळ्याची वाडी आणि सहारा 11 खापरी 4 षटक झाल्यानंतर आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. घबरा अक्षय दाखल झालेत. पहिल्याच बॉलवर विकेट आली. चांगला कॅच पकडला मनोज पतारे या खेळाडूने. मला वाटतं कामतपाडा देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. रुपेश देसले, जयेश, दीपक अँड ऑल टीम. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला तुषार. 2 चेंडू ज्याने टाकलेले आहेत आतापर्यंत आणि 2 चेंडू टाकत असताना जी गोलंदाजी करतोय ना, जो वेग त्याने धारण केला तो जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. काय गोलंदाजी करतोय. कमालीची गोलंदाजी तुषारकडून. 3 चेंडू टाकलेत आणि 3ही चेंडू निर्धाव आहेत. ही ताकद राहिली आहे. जे हनुमान बिरवाडी अनेक स्पर्धा खेळत असताना त्यांना विजेतेपदाचा प्रबळ दावेदार का म्हटलं जातं, तर स्ट्रायकर 4 गोलंदाज आहेत. फलंदाजीमध्ये देखील खूप मोठी ताकद. इथे टाकलेला हा चेंडू, चौथा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे विकेट आली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 1 मोर विकेट डाऊन. अक्षय बॅक टू द पेव्हिलियन. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतील. 5व्या क्रमांकावर रमेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहारा 11 खापरी संघाचे कर्णधार आपण जर उपस्थित असाल आणि टीम तळ्याची वाडी आणि सहारा 11 खापरी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. दोन्ही टीमचे कर्णधार, कारण यानंतर आपली लढत आहे आणि 4थं षटक जसं कंप्लीट होईल टॉस केला जाईल. या संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत. झेल झाला. 1 मोर विकेट डाऊन. रमेश बॅक टू द पेव्हिलियन.
कोणत्या प्रकारची धाव आतापर्यंत दिली नाही, निर्धाव षटक येते का ते पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू आणि या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक. एक जबरदस्त गोलंदाजी तुषार याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. थोड्याच वेळामध्ये ज्यांचं शुभागमन होणार आहे त्यांची आपण आतुरतेने नेहमीच जिथे जिथे मुरबाड तालुक्यामध्ये क्रीडा स्पर्धा होते तिथे तिथे पंचायत समिती सदस्य अनिल दादा घरत यांची पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपस्थिती असते. ही कमवलेली माणसं आहेत. किसन दादा कथोरे साहेबांचे ते कट्टर समर्थक आहेत आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं. त्यांचंही करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहिली ती 22 धावा आहेत. 2 षटकानंतर 22 होते आणि 3 षटकानंतर 22 धावा. शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पंचायत समिती सदस्य अनिल दादा घरत साहेब. फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण क्रीडा स्पर्धा ग्रामस्थ मंडळ ओजिवले आयोजित ही क्रीडा स्पर्धा शिवछत्रपती चषक 2024